नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण लसूण मेथी ही रेसिपी तयार करणार आहोत. ही रेसिपी कशी तयार करायची आणि यामध्ये काय काय साहित्य वापरायचं ते पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि कढई तापली की यामध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. तर हे तेल कशाला? तर आपण पहिल्यांदा मेथी तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर तेल तापलं की यामध्ये इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या चेचून घेतलेल्या आहेत. ते यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत. तुम्ही या पाकळ्या चाकूच्या साहाय्याने कट करून यामध्ये घातलात तरी चालेल. त्यानंतर लसूण भाजला की यामध्ये आपण ही मेथी घालणार आहोत. तर इथे मी एक पेंडी मेथीची स्वच्छ निवडून धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ती यामध्ये घालायची आहे. तर तेलामध्ये मेथी परतल्यामुळे काय होईल, तर जो मेथीचा कडवटपणा असतो तो थोडासा कमी होतो आणि मेथीचा जो कच्चापणा असतो तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण तेलामध्ये मेथी भाजून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत. एक 4 ते 5 मिनटं आपल्याला तेलामध्ये ही मेथी परतून घ्यायची आहे आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर यासाठी एक ग्रेव्ही तयार करायला लागते. तर त्या ग्रेव्हीसाठी मी इथे शेंगदाणे भाजून साल काढून 1 वाटी घेतलेत आणि त्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पाणी घातल्यानंतर हे मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत. बारीक अशी पेस्ट तयार करणार आहोत याची. तर तुम्ही पाहू शकता इथे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे बारीक अशी. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढई तापली की त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. इथे जरा तेलाचं प्रमाण आपण वाढवणार आहोत. तर जी आपण ग्रेव्ही तयार केली आहे ती तेलामध्ये आपल्याला परतवायची आहे. त्यामुळे थोडंसं तेल इथे जास्त घालायचं आहे. तेल तापलं की इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी 3 ते 4 अशा मोठ्या साईजमध्ये कट करून घातलेल्या आहेत. याच्याऐवजी तुम्ही लाल मिरच्या वापरलात तरी चालेल. त्यानंतर लसणाच्या मी 10 ते 12 पाकळ्या इथे घातलेल्या आहेत. ते या तेलामध्ये आपल्याला भाजायचे आहेत. 3 ते 4 मिनटं आपल्याला हे भाजायला लागणार आहे. गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाही आहे. तर थोडंसं लसूण भाजला की यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा मी इथे बारीक असा चिरून कांदा घेतलेला आहे, तो घातलेला आहे. कांदाही आपल्याला एक 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि थोडासा तेलामध्ये परतल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होईल तर टोमॅटो पटदिशी शिजला जातो. एकदम थोडंसं घालायचं आहे मीठ यामध्ये आणि परत ते टोमॅटो आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती आता घालायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये भाजायची आहे. एक 7 ते 8 मिनटं आपल्याला भाजावं लागणार. त्यानंतर तिखट घालायचं आहे आपल्या चवीनुसार. इथे मी 1 चमचा घातलेला आहे. गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. थोडंसं हळद घातलेली आहे इथे मी. जर आपल्याकडे असेल तर धने जिरे पावडर घातलात तरी
चालेल. आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत आपल्याला ही परतून घेऊन शिजू द्यायचे आहे. या ग्रेव्हीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे ही ग्रेव्ही शिजलेली आहे आणि थोडंसं तेल सुटायला लागलं आहे ग्रेव्हीला. तर आता यामध्ये आपल्याला जी मेथी भाजलेली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायची आहे. आता इथे मी थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. ह्याच्या अगोदरही घातलेलं आहे आणि आताही घालायचं आहे. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे की आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे ना, त्यामुळं थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचे आहे. तर इथे मी मीठ घातलेलं आहे. ह्याच्या अगोदरही घातलेलं आहे, त्यामुळे बेतानच मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर 5 मिनटं झालेत. आपली ही लसूण मेथी रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.